चला सामन्याला सुरुवात करून घ्यायची मैदानामध्ये. पुन्हा एकदा एक मोठा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. कोरेगाव मूळ विरोधामध्ये SSK कारखाना. ऋतिक गजर ऑन स्ट्राईक पाहतोय आपण मैदानामध्ये. पहिला चेंडू आपण पाहतोय. झेलबादची मोठी संधी असणार आहे आणि पहिल्या चेंडूवरती ऋतिक गजरचा खेळ संपतोय मैदानामध्ये आपण पाहतोय. एक मोठा धक्का SSK कारखाना संघाला बसतोय. चला न्यू बॅटर चला आतमध्ये पटकन. पुन्हा एकदा आपण पाहतोय दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपण पाहतोय मैदानामध्ये. फलंदाज बाद आहे. फेअर डिलिव्हरी आहे. फलंदाज बाद. दुसरा धक्का बसतोय संघाला. SSK कारखाना संघाला दुसरा धक्का बसतोय झेलबादच्या स्वरूपामध्ये आपण मैदानामध्ये पाहतोय. चला न्यू बॅट्समन. टीम मीटिंग अलाउड नसणार आहे. पाहूया पुढील चेंडू. पहिल्या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट्स आपण मैदानामध्ये पाहतोय. पाहायचंय पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका पाहतोय मैदानामध्ये आणि 4 धावा 4 रन चौकार. एक जबरदस्त तडका आपण पाहतोय 4 धाव्यांसाठी. धावपलकीवरती धावा पाहिल्या तर तब्बल 4 धावांनी संघाचं अकाउंट ओपन होत आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा पाहिजे हलकासा कडून दिलेला चेंडू आहे. पुन्हा एकदा एक एवना 1 धाव पूर्ण होते मैदानामध्ये आपण पाहतोय. 5 धावा धावपलकीवरती आहेत. पहिलं षटक सुरू आहे मैदानामध्ये. धावसंख्या 5 धावा. चला सामना स्पीडअप करायचा आहे. 5 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय.
कपिल गरुड ऑन स्ट्राईक आपण पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करतात कपिल गरुड. इथून पुढे आपल्या संघासाठी आपण इथून पाहणार आहोत. अतिशय बहारदार चेंडू, भन्नाट चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडू येतोय. 5 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आहेत. बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. 5 धावा खर्च केलेत आतापर्यंत. पुन्हा एकदा बॅटची बाहेरची एज आणि फलंदाज बाद होत आहे. 3 विकेट्स प्राप्त होतात या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्येवरती 5 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाच धावांवरती 3 विकेट्स आपण पाहतोय. चला न्यू बॅट्समन, चला पटकन आतमध्ये. साहिल शेख न्यू बॅट्समन आपण पाहतोय मैदानावरती. साहिल शेख पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करत आहे. तेजस जाधव ऑन स्ट्राईक आहेत. पाहिजे दुसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. 5 धावा धावपलकेवरती. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. बहारदार गोलंदाजी आतापर्यंत कोरेगाव मूळ संघाची. पुन्हा एकदा मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक पाहायचे त्या ठिकाणी आहे. एक दोन धावा एवना पूर्ण होते त्या ठिकाणी. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 7 धावसंख्येवरती. दुसरं षटक सुरू आहे मैदानामध्ये. 7 धावा. पाहूया पुढील चेंडू. 7 धावा धावपलकावरती आहेत. स्पीडअप करायचंय. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. पाहायचंय क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. 1 धाव एवना. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा एवना पूर्ण होत आहेत. परंतु पाहायचंय डिक्लेरेशन झोन 2 धावा. अशा आत्ताच्या 4 धावा आहेत. पाहतोय आपण मैदानामध्ये 4 धावा आत्ताच्या. धावफलक जाऊन पोचतोय तब्बल 11 धावा संख्येवरती. दुसरं षटक सुरू असताना 11 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. आतापर्यंत एक बहारदार गोलंदाजी आपण पाहतोय कोरेगाव मूळ संघाची. 11 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 षटकांचा सामना असणार आहे. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त 1 धाव. 12 धावा धावपलकेवरती. 12 धावा धावपलकेवरती आहेत. पुन्हा एकदा हलकासा कडून दिलेला चेंडू. परंतु थोडंसं त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा एवना पूर्ण होते. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये आणि 3 धावा एवना पूर्ण होत आहेत. 1 शॉट आहे. आत्ताच्या 2 धावा आहेत. 14 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय मैदानावरती. SSK कारखाना टीमच्या 14 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू असणार आहे. अतिरिक्त 1 धाव.
15 धावा धावपलिकेवरती आपण पाहतोय मैदानामध्ये. साहिल शेख ऑन स्ट्राईक आहे. पाहिजे मोठा फटका खेळणार का? पुन्हा एकदा वाईट चेंडू. 16 धावा. 16 धावा धावपलिकेवरती आपण पाहतोय मैदानामध्ये. वाईट चेंडू वारंवार पाहतोय आपण. पुन्हा एकदा हा मात्र निर्धाव चेंडू असणार आहे. बहारदार गोलंदाजी पाहतोय आपण या षटकामध्ये. 16 धावा धावपलिकेवरती असणार आहेत. दुसरं षटक सुरू असताना 16 धावा. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. 2 षटकांचा खेळ संपलाय मैदानामध्ये. 16 धावा धावपलिकेवरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावपलिकेवरती आहेत. चला स्पीडअप करून घ्या. चला पटकन गोलंदाज. 3 षटकांचा सामना असणार आहे. इथून पुढचा सामना जो आहे तो 3 षटकांचा आहे. क्वार्टर फायनलचा सामना 3 षटकांचा असणार आहे. पाहूया पुढील चेंडू आणि पहिलं चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये. निर्धाव चेंडू असणार आहे. तिसरा पंचांचा निर्णय आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे. आपण पाहतो या ठिकाणी. या ठिकाणी अंजना माता जगताप हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी आम्ही तुषारदादा करंडक 2026 मध्ये या ठिकाणी सहर्षाचं स्वागत करतो. ऑन फील्ड डिसिजन. ऑन फील्ड डिसिजन असणार आहे. पाहायचंय बहारदार फटका आपण पाहतो या ठिकाणी. 4 रन चौकार. एक जबरदस्त तडका आपण पाहतोय. 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 20 धावसंख्येवरती. तिसरं षटक सुरू आहे मैदानामध्ये. 20 धावा. वीस धावा धावपलिकेवरती आपण पाहतोय.
20 धावा धावपलकीवरती आहेत. तिसरं षटक सुरू आहे मैदानामध्ये. 20 धावा. एक बहारदार चौकार आपण पाहिला मैदानामध्ये या अगोदर. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी मारलेला चेंडू त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं त्या ठिकाणी. एवना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 22 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. एस के कारखाना श्रीगोंदा 22 धावा धावपलकीवरती. पुन्हा एकदा मारलेला चेंडू असणार आहे त्या ठिकाणी पाहायचं आहे. 1 धाव एवना पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. चौकार. सव्वीस धावा धावपलकीवरती. सव्वीस धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. तिसरं षटक सुरू असताना 26 धावा धावपलकीवरती. तीन षटकांचा सामना असणार आहे. पाहूया. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि झेल बाद होतोय त्या ठिकाणी फलंदाज. सव्वीस धावा धावपलकीवरती. चला बॅटर चला पटकन आतमध्ये. चला पटकन स्पीडअप करायचंय. सव्वीस धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. शेवटचं चेंडू असणार आहे या षटकातील. पाहूया. पुन्हा एकदा पाहायचं मारलेला चेंडू आहे. 1 धाव एवना पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा एवना. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये आणि 3 धावा पूर्ण. तीन धावा एवना पूर्ण झालेल्या आहेत मैदानामध्ये आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपण पाहतोय काय येतोय. गणेश पवार. तीन धावा आहेत आत्ताच्या. तीन धावा असणार आहेत आणि धावपलकावरती धावा आपण पाहतोय तब्बल 29 धावा आणि जिंकण्यासाठी 30 धाव्यांचं आव्हान आहे.
30 धाव्यांचं आव्हान आहे कोरेगाव मूळ संघाला. चला पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या. संतोष शेट नागवडे एस के कारखाना टीम, आपल्याला विनंती आहे की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मीटिंग अलाउड नसणार आहे, अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये कोणी. चला, भरपूर वेळ झालाय, स्पीडअप करा. चला स्पीडअप करा, सामना चालू करून घ्या. 18 चेंडूमध्ये 30 धाव्यांचं आव्हान आहे कोरेगाव मूळ संघाला. आपण पाहतोय 18 चेंडूमध्ये 30 धावा जिंकण्यासाठी. चला सामना चालू करून घ्या. सामना चालू होणं गरजेचं असणार आहे. 18 चेंडूमध्ये 30 धाव्यांची आवश्यकता. चला सामना चालू करून घ्या. 18 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय मैदानामध्ये. शुभम ऑन स्ट्राईक कशा प्रकारे फलंदाजी करतोय तुंबडे आपल्याला पाहायचंय मैदानामध्ये. पहिला चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होत आहे. मोठा धक्का आपण पाहतोय संघाला. पहिल्या चेंडूवरती पहिलं यश प्राप्त करताना आपण पाहतोय तनिष घोडके मात्र पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट प्राप्त करतोय. चला न्यू बॅट्समन, चला पटकन आतमध्ये. बॅटर्स पाहूया. पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी आणि 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे 4 धावा, 4 रन, चौकार. एक जबरदस्त तडाखा आपण पाहतोय. चौकार येताना पाहायला मिळालाय मैदानावरती. 4 धाव्यांनी अकाउंट ओपन होत आहे. 26 धाव्यांची गरज आता इथून पुढे असणार आहे. सोळा चेंडू मध्ये 26 धाव्यांचं इक्वेशन इथून पुढे पाहतोय मैदानामध्ये आपण. 16 चेंडू 26 धावा. पुन्हा एकदा पाहायचंय. वाईट चेंडू असणार आहे, अतिरिक्त 1 धाव. 16 चेंडू मध्ये 25 धाव्यांची गरज इथून पुढे. 16 चेंडू. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे.
तिसऱ्या पंचांचा निर्णय पाहिजे आपण काय असणार आहे. वाईट चेंडू असणार आहे. अतिरिक्त एक धाव आपण पाहतोय मैदानामध्ये. 5 धावा धावपलकीवरती. 16 चेंडूमध्ये 25 धाव्यांची गरज इथून पुढे पाहणार आहोत मैदानामध्ये आपण. चला स्पीडअप करायचंय. 16 चेंडू 25 धावा. सोळा चेंडू आणि 25 धाव्यांची गरज इथून पुढे आपण मैदानामध्ये पाहतोय. पाहायचंय अतिशय बहारदार गोलंदाजी तनिष्क गोडखे मात्र एक भारदार गोलंदाजी करतोय या षटकामध्ये आपण पाहतोय. 15 चेंडूमध्ये 25 धाव्यांची गरज इथून पुढे जिंकण्यासाठी असणार आहे कोरेगाव मूळ संघाला. स्पीडअप करायचंय पटकन. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी 4 धावा. चौकार. चौदा चेंडूमध्ये 21 धाव्यांची गरज आहे इथून पुढे पाहायचंय. एक बहारदार चौकार आपण मैदानामध्ये पाहतोय. 14 चेंडू 21 धावा. चला पटकन स्पीडअप करून घ्या. 14 चेंडू 21 धावा. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा पाहायचे मैदानामध्ये आणि डिक्लेरेशन झोन त्या ठिकाणी 2 धावा. अजूनही 13 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज इथून पुढे आपण पाहणार आहोत. 13 चेंडू 19 धावा. तेरा चेंडू आणि 19 धाव्यांची गरज आहे. पायथून पुढे व्हायचं आपल्याला. पाहायचं एक भारदार चेंडू आपण पाहतोय. तनिष्क गोडके. एक धाव मात्र एवढा पूर्ण होते. 12 चेंडू मध्ये तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे. पाहायचंय
नो चेंडू आहे. नो चेंडू असणार आहे. इथून पुढे फ्री हिटची मोठी संधी आपण मैदानामध्ये पाहतोय. एक मुक्त फटका खेळण्याची मोठी संधी मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. पाहायचं इथून पुढे चला स्पीडअप करून घ्या. अजूनही जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये 13 चेंडू 17 धावा. तेरा चेंडू आणि 17 धाव्यांची गरज असताना पाहायचंय अर्जुन थापा ऑन स्ट्राईक. मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय आणि एक टप्पा घेत सीमारेषे बाहेर चेंडू जातोय. चौकार. 4 धावा. बारा चेंडू आणि 13 धाव्यांची गरज इथून पुढे आपण पाहतोय मैदानामध्ये 12 चेंडू 13 धावा. चला स्पीडअप करा. चला स्पीडअप करून घ्यायचंय. 12 चेंडू आणि हॅलो 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 9 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज इथून पुढे आपण पाहणार आहोत. 9 चेंडू आणि 12 धावा. अर्जुन थापा ऑन स्ट्राईक आपण मैदानामध्ये पाहतोय. 9 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज असताना इथून पुढे पाहायचे कशा प्रकारे फलंदाजी केली जाते मैदानामध्ये. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय आणि षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. एक सुपरसॉनिक षटकार आपण पाहतोय अर्जुन थापा यांच्या बॅटमधून 6 धाव्यांसाठी. पाहूया पुढील चेंडू.
पुन्हा एकदा पाहायचंय निवडजाव चेंडू असणार आहे. सात चेंडू आणि 6 धाव्यांची गरज इथून पुढे आपण पाहणार आहोत मैदानामध्ये. 7 चेंडू आणि 6 धावा पाहायचंय मैदानामध्ये. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आणि पाहायचंय क्षेत्ररक्षक आहे चेंडू, परंतु एक जबरदस्त धडका आपण पाहतोय. षटकार. कोरेगाव मूळ संघ या ठिकाणी विजयी होतोय. चला कॅप्टन, चला कोरेगाव मूळ संघ, संघ नाईक चला नाणेफेकीसाठी चला पटकन. कोरेगाव मूळ संघ आणि पारगाव संघ दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असणार आहे की आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी चला. आजच्या दिवसभरातील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. पारगाव विरुद्ध कोरेगाव मूळ.